हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त हेल्दी असे वडा सांबार करणार आहोत आणि ते पण वडे न तळता, म्हणजे नॉन फ्राईड आपल्याला वडे करायचे आहेत. तुम्ही पाणी सांबार पाण्याचे वडे पण म्हणू शकता आणि खायला खूपच छान आहे, खूप हेल्दी आहे, खूप मस्त लागतात खायला. तुम्ही नक्की रेसिपी करू शकता. तर त्याच्यासाठी ना मी काय केलं आहे, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ, म्हणजे 1 कप मी उडदाची डाळ आणि अर्धा कप मी मुगाची डाळ, ही पिवळीची मुगाची डाळ असते ना, ही मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुतली 3 ते 4 वेळा आणि मी 5 ते 6 तास भिजत ठेवली आहे. भिजल्यानंतर आता हे बघा, छान मस्त भिजली आहे आपली ही डाळ. आता आपल्याला ही वाटून घ्यायची मिक्सीमध्ये. पाणी खूपच कमी वापरायचं वाटतं ना. आपण जसं दही वड्याला घट्ट वाटतो तसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता मी ही वाटून घेते आहे. हे बघा, हे सगळं असं मी वाटून घेतलेलं आहे आणि फक्त 1 ते 2 चमचे फक्त पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. जास्त पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. आता आपण हे सगळं एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे असं 4 ते 5 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याच्यात सोडा किंवा इनो वगैरे काही वापरायचं नाही आहे, म्हणून छान असं मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे. हे बघा, छान मी 5 मिनटं फेटून घेतलेलं आहे. स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. जास्त पण मीठ टाकू नका, कारण आपण सांबारमध्ये पण मीठ टाकणार आहोत. तुम्हाला ना याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकायचं असेल ना, ते पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण हे साईडला ठेवूया आणि गॅसकडे जाऊया. आता सांबार करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. अशी मोठी पसर कढई घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. राई ॲड करूया, हे जिरं ॲड करूया, लसूण, कढीपत्ता ॲड केलेला आहे मी, हिंग ॲड करूया, कांदे ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला बटाटे पण ॲड करायचे आहेत. झाकण ठेवून आपल्याला बटाटे 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनटं झाली आहे. आता ह्या मिक्सरमध्ये ना मी 3 मोठे साईजचे टोमॅटो मी वाटून घेतलेले आहे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. मिक्सरमध्ये 2 ते 3 चमचे मी पाणी घेतलेलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. आणि ना त्याचबरोबर मी काय केलं आहे, 1 मूठभर मी तुरीची डाळ वाफवून घेतलेली आहे. हे बघा, ही तुरीची डाळ आहे. सांबाराला आपण तुरीची डाळ ॲड करतो ना, म्हणून मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत असेल तर मुगाची पण घेऊ शकता, किंवा नसेल घ्यायचं ना तर नुसतं टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही सांबार करू शकता. पण तुरीची डाळ घेतली ना तर पण छान असं मस्त सांबार सारखा घट्ट लागतं आणि छान टेस्ट येते. आणि आता आपण ह्याच्यामध्येच मसाले करायचे आहेत. मी आधी मसाले परतून नाही घेतले, ह्याच्यामध्येच मसाले मी टाकते आहे. हळद पावडर, गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्याचबरोबर मी सांबार मसाला पण ॲड करते आहे. आपण सांबार करतोय ना, म्हणून सांबार मसाला मी ॲड करते आहे. मी हा मार्केटचा मसाला घेतला आहे. तुम्ही घरगुती असेल तर तुम्ही घरगुती पण ॲड करू शकता. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये छान असं गरम पाणी ॲड करायचं आहे, 1 ग्लास. ह्याच्यामध्ये थोडं पाणी जास्त लागेल आपल्याला, कारण आपण ह्याच्यामध्ये वडे सोडणार आहोत, म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे. ह्याच्यामध्ये ना मी आलं किसून टाकते. मग अशी ना मी फोडणीमध्ये आलं ॲड करायला विसरले ना, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये किसून टाकते आहे. तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल ना तर तुम्ही ॲड करू शकता.
आणखी थोडंसं पाणी आपण ॲड करूया, कारण आपण ह्याच्यामध्ये वडे सोडल्यावर वडे ते पाणी ॲब्झॉर्ब करतील. वडे सोडायच्या आधी आपण स्वादाप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला जर तिखट आणखी हवं असेल तर आणखी लाल मसाला ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. खूप छान लागतं. आपण ह्याच्यामध्ये वडे सोडल्यावर ना ते छान असं खायला पण खूप भारी लागतं वड्या सांबार. आपण नेहमी तळलेले मेदूवडे करतो. आपण नेहमी ना मेदूवडे तळून करतो, पण जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर वडे सोडले आणि खाल्ले ना तर खूप भारी लागतं आणि हेल्दी पण आहे. म्हणजे जास्त तेल पण आपल्या पोटात जात नाही. आता हे बघा, हे अशी उकळी फुटली ना की आपण ह्याच्यामध्ये वडे ॲड करायचे आहेत. परत एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. आणि तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने किंवा चमच्याने असं जमत असेल तर चमच्याने वडे सोडू शकता. असं व्यवस्थित फेटलं ना तर हे बघा असे छान असे वडे तरंगतात. म्हणून ना 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं. असं थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला वडे टाकायचे आहेत, म्हणजे काय एकमेकांना असं चिकटणार नाही. जिथे जिथे असे बुळबुळे दिसतील ना तिथे आपल्याला वडे सोडायचे आहेत. म्हणून काय करायचं, आपल्याला असं पसरट भांडं घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे ह्याच्या मोठं असं पसरट असेल ना भांडं तर तुम्ही ते पण घेऊ शकता. हलक्या हाताने वडे थोडे साईडला करायचे आणि दुसरा असं वडा टाकायचा आहे आपल्याला. आता मी हे झाकण ठेवते आणि एकदम बारीक गॅसवरती 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा छान 12 ते 15 मिनिटं व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहेत. आणि हे बघा आपले वडे छान मस्तपैकी फुलले आहेत. आपण जेव्हा वडे याच्यामध्ये ॲड केले तेव्हा छोटे छोटे केले होते. आता हे बघा छान मस्तपैकी फुलले आहेत आणि सुगंध तर खूपच सुंदर येतो आहे. आपण तळलेले मेदूवड्याच्या ऐवजी आपण हे सांबारमध्येच आपण छान मेदूवड्याला आपण वाफवून घेतलेलं आहे, उकडून घेतलेलं आहे. खूप भारी लागतात. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आता ना मी गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यावर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करूया. फ्रेश कोकोनट आहे, ताजं नारळ आणि ही कोथिंबीर. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम आपले नॉन फ्राईड वडा सांबार तयार झालेला आहे. नक्की खाऊन बघा, खूप छान लागतं. नॉन फ्राईड वडा सांबार खूप भारी लागतं. चवीला तर खूपच छान लागतं आणि हेल्दी आहे. ज्यांना तळलेले मेदूवडे आवडत नसतील ना तर त्यांनी हे नक्की करून घ्यावं. खूप भारी लागतं.